हॅलो, नमस्कार. वेलकम टू अर्थनीती. आजच्या सेशनमध्ये आपण एक अशी कन्सेप्ट घेतोय की जी जनरली आपण खूप ऐकतो. म्हणजे तुम्ही जर इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असाल, मग परीक्षा कुठली असू द्या, राज्यसेवा किंवा कंबाईन, प्री किंवा मेन्स, आपण आर्थिक वाढ, आर्थिक विकास या संकल्पना शिकताना सरळ सरळ देशाचं राष्ट्र उत्पन्न वाढणे, दरडोई उत्पन्न वाढणे, दारिद्र्य बेरोजगारी कमी होणे, हे जेवढं म्हणतो त्यासोबत अजून एक घटक सतत उच्चारतो, तो म्हणजेच भांडवल निर्मिती किंवा बचत, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, आणि या सगळ्यांच्या संबंधित येतो कॅपिटल फॉर्मेशन. मग भांडवल निर्मिती म्हणजे नेमकं काय, कॅपिटल फॉर्मेशन, याच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडी शंका आहे की नेमका हा प्रकार काय असतो. बाकीच्या गोष्टी तरी आपल्याला क्लिअर करत आहेत. राष्ट्रीय उत्पन्न, जीडीपी म्हणजे काय, दरडोई उत्पन्न म्हणजे काय, दारिद्र्य, बेरोजगारी, पण मुळात भांडवल निर्मिती ही संकल्पना कशी येते आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी कन्सिडर करायच्यात, याबाबत थोडी क्लिअरिटी देण्यासाठी हे व्हिडिओ बनवतोय छोटा. ह्याच्यामध्ये खूप जास्त डिटेल मी असं काही सांगत बसणार नाही, पण तीच कन्सेप्ट नेमकी की ज्याला आपण भांडवल निर्मिती म्हणतो, ह्याच्यात नेमकं येतं काय. आता बघा, पहिल्यांदा भांडवल हा शब्द ज्याला आपण कॅपिटल म्हणतो, त्यातही विशेषतः तुम्ही जर बघत असाल अविकसित आणि विकसनशील देश ह्या दोघांच्या वैशिष्ट्यामध्ये बघितलात तर भांडवल निर्मितीचा दर कमी असतो किंवा भांडवलाची कमतरता असते, आणि भारताबाबत पण हे बरंच लागू होतं. त्यातही विशेषतः स्वातंत्र्यानंतर आपण बघितलं तर आपल्याला फार जास्त इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची होती, आणि 1947 ते 1991 पर्यंत जर बघितला तर परत हाच मुद्दा येतो. आणि आताही ज्यावेळेला आपण पीपीपी मॉडेल बघतो, इन्फ्रास्ट्रक्चर हा टॉपिक विशेषतः मुख्य परीक्षेला कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो, तर त्या पीपीपी मॉडेलमध्ये पण परत हाच शब्द येतो, भांडवलाची कमतरता. म्हणजे फंड, कॅपिटल हे नसणे हे अविकसित किंवा विकसनशील देशाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. आणि याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी मग वेगवेगळे मॉडेल्स आहेत, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट मॉडेल म्हणतो, आणि मग तेच येतं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच पीपीपी मॉडेल, राईट. सो अशा सगळ्या गोष्टी खूप ऐकलेल्या असतात. पण आता भांडवल या शब्दाचा नेमका अर्थ काय, ह्याच्यामध्ये एक छोट्या नॅरो पद्धतीनं बघितलं तर सरळ सरळ मशिनरीज, यंत्रसामुग्री, बिल्डिंग्स, प्रोजेक्ट्स, ह्याला आपण असं म्हणू शकतो. पण अजून थोडं ह्याच्यात ब्रॉड कॅटेगरीनं बघितलात तर मग या फक्त फिजिकल ॲसेट झाल्या, ज्याला आपण कॅपिटल म्हणू शकतो. ॲट द सेम टाइम ह्युमन कॅपिटल हा पण शब्द ऐकलाय का, आणि मग तो नॅरोच्या ऐवजी अजून त्याच्यात भर टाकून ब्रॉड स्वरूपात हा कॅपिटल शब्द त्याच्यामध्ये उपयोगात आणू शकतो आपण. मग इथं तुम्हाला कॅपिटलमध्ये स्थिर आणि प्रवाही असे दोनही शब्द सापडतील. परत स्थिर कॅपिटल आणि प्रवाही कॅपिटल. सो जनरली एका देशामध्ये ज्या वेळेला आपण काही अशा ॲसेट क्रिएट करतो, मग त्यात टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, मशिनरीज, बिल्डिंग्स, प्रोजेक्ट्स, फॅक्टरीज, या अशा गोष्टी विचारात घेतो, तर त्या बऱ्यापैकी कॅपिटलमध्ये येतात. आणि स्थिर, आणि त्याच्या सोबत मग ज्या वस्तू बदलत आहेत, ज्याला आपण तयार होणाऱ्या वस्तू म्हणतो, सो इट इज ऑल्सो पार्ट ऑफ कॅपिटल, आणि मग त्याला आपण इथं प्रवाही म्हणतो. कारण ज्या फॅक्टरीज आहेत, कंपन्याज आहेत, ज्या मशिनरीज आहेत, तर त्या दरवर्षी बदलत नाहीत, आणि मग त्याच कंपन्यामार्फत, त्या मशिनरीज मार्फत आपण वस्तूंचं उत्पादन मात्र दरवर्षी बदलतो, आणि मग ते सुद्धा एक प्रकारचं भांडवलच आहे, पण ते कसं आहे, प्रवाही भांडवल आहे, ते बदलणारं भांडवल आहे. इज दॅट क्लिअर? होप सो तुमच्यापर्यंत पोहोचलं स्थिर काय, प्रवाही काय. परत आपण ब्रॉड कन्सेप्टकडे जाऊ की भांडवल हे दोन प्रकारचे असूनही याच्यामध्ये भांडवल निर्मिती हा शब्द जो आपला आता मेन कन्सेप्ट आहे, एक म्हणजे फिजिकल ॲसेट हे निर्माण करणे, आणि मग याच्यात काय काय येतं, तर मग परत रोड्स, बिल्डिंग्स, फॅक्टरी, मशिनरी, हे सगळे, आणि साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर रॉ मटेरियल, कॅपिटल गुड्स, हे सुद्धा काय भांडवल आहे. आणि ह्याच्यासोबत अजून इथं आपण ज्याला क्वालिटेटिव्ह या कॅटेगरीमध्ये जर बघितलात तर मग इथं ह्युमन कॅपिटल फॉर्मेशन येतं. आता त्या ह्युमन कॅपिटलला मोजण्यासाठी कुठली मशीन, यंत्रणा अशी नसते, तर देशातील एकूण जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला आपण एज्युकेशन, स्किल, हेल्थ या गोष्टी जर दिल्या तर आधीच्या तुलनेमध्ये त्याचा दर्जा सुधारेल. सो दॅट इज कॉल्ड ॲज ह्युमन कॅपिटल फॉर्मेशन. आणि हे वर जे डिस्कस केलं ते फिजिकल कॅपिटल फॉर्मेशन, दोन्हीमधला फरक कळाला. आणि एकंदरीत परत कन्क्लुजन सांगायचं म्हणलं तर एकूण कुठलाही देश किंवा अर्थव्यवस्था याचा जर विकास करायचा म्हणला तर आपल्याला ह्याच्यासाठी काय लागतं, उत्पन्न, इन्कम. आणि मग इन्कम जर समजा माझं 3 लाख असेल फॉर एक्झाम्पल, तर याचे मी 2 पार्ट करेल. याच्यामध्ये 1 लाख उत्पन्न
हे मी खर्च करतोय माझ्या उपभोगासाठी. बघा आता अजून पुढच्या लेवलला आपण कन्सेप्ट समजून घेतो, ज्याला आपण कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणतो. म्हणजे इथं मी खर्च करतोय, वस्तू व सेवा विकत घेतोय पण त्या उपभोगासाठी, आणि उरलेले समजा मी जर 2 लाख रुपये हे सुद्धा खर्च करत असेल, पण इथलचा खर्च हा माझा इन्व्हेस्टमेंटचा आहे. मी काहीतरी मशिनरी विकत घेतोय किंवा फॅक्टरी इस्टॅब्लिश करतोय, यंत्र विकत घेतोय, आणि मग तो जो खर्च आहे त्याला काय म्हणायचं, कॅपिटल फॉर्मेशनसाठी केलेला खर्च. आणि ह्याला आपण इथं असं म्हणू शकतो, डायरेक्टली खर्च घेण्यापेक्षा टोटल 3 लाख रुपये माझं इन्कम आहे, त्यातले 1 लाख रुपये मी काय करतोय, माझ्या डेली यूजसाठी, म्हणजेच मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तू व सेवा आपण सतत विकत घेतो त्याच्यावर केलेला खर्च हा 1 लाख रुपयाचा आहे. इथून कॅपिटल फॉर्मेशन होत नाही, हे कन्झम्पशन एक्सपेंडिचर आहे, डेली यूजसाठी करतोय. आणि मग इथं हे जे 2 लाख आहेत ह्याला आपण बचत या कॅटेगरीमध्ये टाकू शकतो, सेव्हिंग. तुम्हाला असं का, कारण मला माझं डेली रुटीन चालवण्यासाठी किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचा डेली रुटीनचा पार्ट, देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी तो हा खर्च आहे. आणि मग उरलेले जे पैसे आहेत तर ते आपण बचत म्हणून जर कन्सिडर केले, एकतर बचत करू आणि मग हे उरलेली जी अमाऊंट आहे, समजा या वर्षी 2 लाख जमा झाले, पुढच्या वर्षी 2 लाख जमा झाले आणि टोटल मिळून असे 4-5 लाख तयार झाले, तर हे मी काय करतो, कुठंतरी गुंतवणूक करतो. आणि गुंतवणुकीमध्ये मग परत अजून भरपूर प्रकार आले. एकतर सरळ सरळ आपण कशात तरी इन्व्हेस्ट करतो, म्हणजेच कंपनीमध्ये, शेअर्समध्ये, फॅक्टरी इस्टॅब्लिश करतोय, अजून काहीतरी रॉ मटेरियल घेतोय, मशिनरी घेतोय, वॉट एव्हर, किंवा मग एज्युकेशनसाठी, मग हेल्थसाठी, मग स्किलसाठी, अशा पद्धतीनं मग एकंदरीत इन्कम जेव्हा आपलं वाढतं, देशाचंही असू द्या, व्यक्तीचं असू द्या, ते एकतर इकडं खर्च होतं आणि मग उरलेलं काय करतो आपण, बचत करतो. आणि मग जेवढी बचत जास्त तेवढी काय वाढते, गुंतवणूक. आणि मग हीच बचत आणि गुंतवणूक म्हणजेच काय होतं, तुमची भांडवल निर्मिती. आणि मग आता इथं जर तुम्ही सुरुवातीला आलात तर हे परत तुम्हाला दिसतं, ही भांडवल निर्मिती कशामुळे होते, देशाच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे. कारण उत्पन्न वाढलं की बचत वाढते, बचत वाढली की गुंतवणूक वाढते, आणि गुंतवणूक वाढली की मग एकतर आपण फिजिकल ॲसेटमध्ये गुंतवणूक करतो, अदरवाईज काहीतरी शिक्षण, आरोग्य, स्किल डेव्हलपमेंट त्याच्यात गुंतवणूक करतो. आणि मग त्यालाच आपण कॅपिटल फॉर्मेशन म्हणतो. दिस इज ऑल अबाउट कॅपिटल फॉर्मेशन कन्सेप्ट. होप सो तुमच्यापर्यंत पोहोचली. लक्षात घ्या, ह्या सगळ्या फार टेक्निकल टर्म्स आहेत, सहजासहजी याची अशी एक डेफिनेशन करता येत नाही. तरी आय ट्राय माय बेस्ट की तुम्हाला आपल्या अभ्यासापुरतं तरी कॅपिटल फॉर्मेशन नेमकं काय आहे, जो सतत शब्द आपण ऐकत असतो, वाचत असतो, त्याच्याबद्दल एक बेसिक आयडिया आली असेल. हा व्हिडिओ, हा कंटेंट कसा वाटला नक्की फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण आता येणाऱ्या कुठल्याही परीक्षेसाठी, प्री, मेन्स आणि राज्यसेवा कंबाईन असेच वेगवेगळे इनपुट्स तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. जनरली विद्यार्थी म्हणून तुम्हाला खूप जास्त रिसर्च किंवा डिटेलमध्ये जाणं, एखादा मोठा सोर्स वाचणं पॉसिबल नसतं, कारण तुम्हाला सगळे विषय आहेत. आणि एक्झॅक्टली तीच अडचण दूर करण्यासाठी मी जास्तीत जास्त रेफरन्स बुक यूज करून एखादी अवघड किचकट संकल्पना ही तुमच्यापर्यंत इझिली 2-4 मिनिटात, 5 मिनिटात, 10 मिनिटात तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आता या व्हिडिओमध्ये कॅपिटल फॉर्मेशन झालं, इतर अजूनही पुढे बरेच असे व्हिडिओ येणार आहेत जे की राज्यसेवा आणि कंबाईनसाठी इकॉनॉमिक्सच्या अवघड न समजणाऱ्या कन्सेप्ट तुम्हाला मी या सिरीज मार्फत घेऊन येईल. सो नक्की तुमचे फीडबॅक मेन्शन करा, लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो भेटू परत एका नवीन कन्सेप्टमध्ये. जशी आता ही इकॉनॉमिक्सची बघितली तशी अजूनही तुमच्या बाबतीत कुठं अजून अडचण असेल, कुठली कन्सेप्ट तुम्हाला जर सजेस्ट करायची असेल तर आवर्जून करा, मी ती नक्की घेऊन येईल. चलो, थँक्यू सो मच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.